वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका जो आहे हा मागच्या 2 दिवसापासून पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेला बसलेला होता। मात्र आज तिसऱ्या दिवशी जे आहे लोकल सेवा ही अर्ध्या तासानं उशिरा का होईना मात्र सुरू झालेली आहे। मी आता विरार रेल्वे स्थानकावरती आहे। आपण बघू शकता की अर्धा तास उशिरानं ह्या लोकल धावत असल्यामुळं ब्रिजवरती जर बघितलं तर प्रचंड अशी प्रवाशांची गर्दी झालेली आहे। कारण सकाळी हे जे चाकरमाने आहेत हे कामावर जाण्यासाठी निघालेले आहेत, मात्र लोकल जे आहेत ह्या उशिरानं धावत असल्यामुळं त्यांना तात्काळ या ठिकाणी बसावं लागत आहे। नालासोपारा आणि वसई ज्या रेल्वे स्थानकावरती मागच्या 5 दिवसापासून ट्रॅकवरती पाणी आलेलं आहे आणि रात्रीपासून पावसाने उसंत घेतलेली आहे, त्यामुळं पाण्याचा काही प्रमाणामध्ये निचरा झालेला आहे। मात्र अद्यापही फूटभर पाणी जे आहे ह्या ट्रॅकवरती साचलं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। लोकल जे आहेत ह्या विरारच्या प्लॅटफॉर्मवरती थांबलेले आहेत। जवळपास अर्ध्या तासापासून ह्या जे लोकल आहेत या प्लॅटफॉर्मवरती आहेत। आत्ता काही वेळापूर्वी एक लोकल जी आहे ही चर्चगेटच्या दिशेला गेलेली आहे। विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते विरार अशा धावणाऱ्या ज्या लोकल आहेत वसईपासून पुढे त्यांची धीमी गती होत आहे। मात्र विरारवरून जाणाऱ्या सुद्धा लोकल ह्या अर्ध्या तास उशिराने या ठिकाणी धावत आहेत। सोमवारपासून सोमवार, मंगळवार आणि आज बुधवार असे 3 दिवस सलग जो आहे ह्या पश्चिम रेल्वेला फटका बसलेला आहे। त्यामुळं मुंबईला कामावर जाणारा जो चाकरमान्या वर्ग आहे याला मात्र याचे मोठे हाल सहन करावे लागत आहेत। आज पावसाने विश्रांती घेतलेली आहे। जर पाण्याचा निचरा जर झाला तर दुपारच्या नंतर मात्र पश्चिम रेल्वे ही सुरळीत होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।